आयुष्यात प्रत्येक माणसाला कधी ना कधी नैराश्य येतच असतं. पण अशा वेळी आपण खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. तर हाय हॅलो नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते की सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आज मी तुमच्यासोबत छान असे 5 प्रेरणादायी विचार शेअर करणार आहे. आपल्याला गृहिणींना देखील मोटिवेशनलची गरज असते, तर त्यासाठी मी साध्या आणि सोपे भाषेत असे 5 प्रेरणादायी विचार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी सगळ्यात पहिले एक असा विचार ठेवला आहे, की आपण स्वतःला सुधारण्यात इतकं व्यस्त व्हायला पाहिजे, की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका वेळच आपल्याला मिळाला नाही पाहिजे. कारण आपण काय करतो, घरातली पटापट कामं आवरून थोडाफार वेळ मिळाला, की आपण लगेच बायकांमध्ये जाऊन बसतो. कोण काय करतंय, कोणी काय केलं, कोणाची चुगली किंवा काही असं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आपण बसल्यानंतर करतो. तर आपण तो वेळ ना असा म्हणजे फालतू गोष्टींमध्ये घालवण्यापेक्षा आपण जर त्या वेळेमध्ये काही ना काही कामं केली ना, तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. जसं की आपण घरात बसून शिलाई करू शकतो. पार्लर वगैरे जर तुम्हाला येत असेल ते करू शकता किंवा इतर भरपूर अशा गोष्टी आहेत गृहिणींना करण्यासारखे. तुम्ही ऑनलाईन जर सर्च केलं ना, भरपूर अशी कामं तुम्हाला यूट्यूबवरच मिळून जातील. खूप छान छान असे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण घरात बसून काय काय व्यवसाय करू शकतो. तर आपण ना नक्कीच आपल्याला ह्या पद्धतीने आपण व्यस्त करायला हवे. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे किंवा ते काय करतायत, कोणाविषयी काय बोलतायत, आपल्याला हे बघायला वेळच मिळणार नाही. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आयुष्यात सुखी जर आपल्याला व्हायचं असेल ना, तर जगाचा विचार करणं सोडून द्यायला पाहिजे. तर हा जो विचार आहे ना, तो पहिल्या विचाराशीच मी सहमत करू शकते. कारण हे बघा, आपण जर कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं ना, तर आपण पहिले जगाचा विचार करतो, की मी हे जर काम सुरू केलं तर मला लोकं काय बोलतील? मी करू की नको? मला लोकं नावं ठेवतील. पण आपण ना जगाचा विचार केलाच नाही पाहिजे. कारण जग आहे ना, चांगल्याला सुद्धा असतं आणि वाईटला देखील असतं. म्हणजे दोघांनाही नावं ठेवतंच. त्यापेक्षा आपण आपल्या परिवारामध्ये सुखी कशा पद्धतीने राहू शकतो आणि आपल्या परिवाराला आपण व्यवस्थितपणे कसं सांभाळू शकतो यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण जर काही केलं तर आपल्या परिवाराला थोडाफार म्हणजे आपल्या संसाराला हातभार लागेल. मग ते कुठलंही काम असू द्या. फक्त आपण ते आपल्या नियमांमध्ये बसेल किंवा आपल्या परिवाराच्या लोकांना त्याच्यापासून त्रास होणार नाही अशी कामं आपण केलीच पाहिजे. ना की जगाचा विचार करायला पाहिजे. आपला परिवार सोबत असला म्हणजे आपल्याला कुणाचीही काही गरज पडत नाही. त्याच्यानंतर तिसरा आपला विचार आहे, आपली सावली जर आपल्याला निर्माण करायची असेल, तर ऊन झेलण्याची तयारीही लागतेच. तर आपण काय करतो, आपण असा विचार करतो, की माझ्याकडे तर भरपूर कामं आहेत, घरातली कामं आहेत, ही घरातली कामं संपतच नाही, तर कसं माझ्याकडनं होईल आणि कशी मी इतर कामं करू, असा विचार आपण करतो. पण हे बघा, आपल्याला जर नवीन काहीतरी सुरुवात करायची असते किंवा आपलं अस्तित्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल ना, तर कष्ट घ्यायची तयारी देखील आपली असायलाच हवं. घरातली कामं आपण म्हणजे बाकीची आपल्या हिशोबाने मॅनेज करू शकतो. थोडाफार वेळ आपण मागे पुढे करून आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी वेळ आपण काढू शकतो. जसं की जर तुम्ही नेहमी 10 वाजेला झोपत असणार रोज रात्री, तर तुम्हाला जर काही एक्स्ट्रा काम करायचं आहे, तर तुम्ही 10:30ला किंवा 11ला झोपा. अर्धा किंवा 1 तास आपण काढू शकतो. किंवा तुम्ही दुपारी झोपत असाल, तर दुपारी झोपणं तर हे शक्यता टाळायलाच पाहिजे. दुपारी काही ना काही आपण केलं ना, तर आपली हेल्थ देखील चांगली असते. फक्त रात्री आपण लवकर झोपायला पाहिजे. तर दुपारच्या वेळेत देखील आपण काही ना काही करू शकतो. तर मी देखील दुपारच्या वेळेत किंवा रात्री थोडंसं अर्धा पाऊण तास मी काढून साड्या वगैरे घेत असते पिको फॉलला किंवा ब्लाउजं वगैरे जर शिवायला आली किंवा कुर्ती वगैरे फिटिंग करायला आली तर ती मी घेत असते. मी असा विचार करत नाही की मी ही जर अशी छोटी छोटी कामं केली तर लोकं मला नावं ठेवतील. हा मी विचार अजिबात करत नाही. तर पुढचा विचार आहे की आपण नवीन विचार तर दररोज येत असतात आपल्या मनामध्ये. पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा आपला संघर्ष असतो. आपण भरपूर अशी तयारी करतो कष्ट करण्याची देखील, विचार पण करतो, खूप मोटिवेशनल व्हिडिओ बघतो की मी उद्यापासून हे करेन, ते करेन. पण आपण काय करतो ना, फक्त विचारच करतो, ते सत्यामध्ये उतरवतच नाहीत. म्हणजे जसं की मी उद्यापासून रोज सकाळी लवकर उठेन आणि जी काही घरातली पटापट कामं आहेत ती करून मला जे काही एक्स्ट्राचं काम करायचं आहे ते मी करेल. पण आपण काय करतो, पहिल्या दिवशी विचार करतो, दुसऱ्या दिवशी लवकर देखील उठतो
पण जेव्हा आपण पटापट कामं वगैरे करून घेतो आणि जो वेळ मिळतो ना, तेव्हा आपण म्हणजे जो वेळ मिळालेला आहे तेव्हा असं म्हणतो की चला आपण आता 5 मिनिटं मोबाईल बघून घेऊ किंवा जे आपल्याला बायकांसोबत गप्पा मारायच्या आहेत किंवा कुठे जायचं आहे, तर आपण ती कामं करतो. पण जी आपण विचार केलेला असतो ना, ती कामं आपण करत नाही आणि यातच आपण चुकतो. आणि मी देखील ह्या गोष्टी भरपूरदा चुकलेली आहे. जसं की यूट्यूबला व्हिडिओ मी म्हणजे रेग्युलर टाकत नव्हती पहिले, पण आता मी ह्या 8-15 दिवसापासून ना रेग्युलर व्हिडिओ टाकते आणि त्यामुळे ना माझ्या व्हिडिओंना थोड्याफार चांगल्यापैकी व्ह्यूज यायला लागलेले आहेत. आताच मी हे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. पहिलं चॅनल तर माझं म्हणजे डिलीट झालेलं आहे. हे दुसरं मी आता नवीन सुरू केलं आहे. पण नवीन सुरू केल्याच्या मानाने छान असे व्ह्यूज यायला लागलेले आहेत. जर मी अशीच मेहनत करत राहिली ना, तर खूप छान माझं चॅनल ग्रो होऊ शकतं. फक्त मला ते आता सत्यात उतरवायचं आहे. तर त्याच्यानंतर आता आहे आपला शेवटचा मोटिवेशनल विचार, तर तो म्हणजे कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आपण किती आवडीने करतोय आणि आपण ते आवडीने केलेच पाहिजे. तर हे बघा, आपण कुठलंही काम जर करतो ना, तर ते जर आपण निगेटिव्ह विचारने करू तर आपलं ते काम कधीच सक्सेस होणार नाही. जर आपण ते आवडीने केलं ना, तर ते नेहमीच म्हणजे आपल्याला आवडेल पण आणि आपण त्यात सक्सेस पण होऊ. कारण हे बघा, आपल्याला जे काम आवडतं ना, तर ते आपण रोजच नव्याने उठून पुन्हा करू शकतो. पण जे काम आपल्याला आवडतच नाही, तर आपण ते रोज करू शकत नाही. कारण आपण एक ना एक दिवस त्यामुळे डिमोटिवेट होणारच. कारण आपल्याला ना प्रत्येक कामामध्ये मोटिवेशनलची गरज असतेच. त्यामुळे आपण जे काही काम करतो ना, तर ते आपण पहिले आपल्या आवडीचं निवडलं पाहिजे आणि जरी आपण ते आपल्या आवडीचं निवडलं नसेल, तरी पण आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते आपल्या आवडीचं बनवलं पाहिजे. तरच ते काम पुढे सक्सेस होतं. जर आपण आपल्या आवडीने नाही केलं, तर आपल्याला कंटाळा येतो दुसऱ्या दिवशी. आपण नव्याने सुरू करत नाही आणि आपल्याला असं वाटतं, की मी हे काम का करते? मला हे काम तर आवडतच नाही. असे विचार आपल्या मनात यायला लागतात. म्हणजे आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. त्यामुळे ना आपल्याला जे काही काम करायचं आहे ते पूर्ण म्हणजे आपला माइंड फ्रेश ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊनच ते काम करायचं आहे. तरच आपण ते काम पुढे नेऊ शकतो. नाहीतर आपण ते काम जास्त दिवस टिकवू शकत नाही. आपल्याला जे काम आवडत नाही ते आपण जास्त दिवस करू पण शकत नाही आणि आपल्याला त्यात ना नवीन काही विचार येऊ शकत नाही. आपण ते काम पुढे नेऊ शकत नाही. म्हणून मग आपली जी कामाची जी गाडी आहे ना, ती अशी स्लो होत जाते आणि ते काम आपण तिथं स्टॉप करून टाकतो आणि आपलं ते काम कधी सक्सेस होतच नाही आणि ते काम आपल्यासाठी महान कधी बनतच नाही. आणि त्याचबरोबर कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, फक्त ते योग्य रीतीने झालं पाहिजे आणि आपल्या परिवाराची त्या कामामध्ये संमती पाहिजे, तर आपण नक्कीच कुठल्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर असे हे 5 मोटिवेशनल विचार मी तुमच्या सोबत शेअर केले. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही नक्कीच फायदा होईल. अगदी साधे आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला याच्यात काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आणि याच्या पुढचा व्हिडिओ अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल का ते देखील मला सांगा. म्हणजे मी पुढचा व्हिडिओ देखील याच पद्धतीने मी मोटिवेशनल काही विचार घेऊन येईल तुमच्यासोबत आणि तुम्हाला त्यातील नक्कीच काही ना काही फायदा होईल. तर आजचा हा व्हिडिओ ना मी इथं स्टॉप करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.